कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर ईडीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झालाय। मुंबई उच्च न्यायालयात काही अटी आणि शर्ती तसेच 50,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केलाय। मात्र कर्नाळा बँकेच्या 550 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राज्य गुन्हे विभागाचा खटला पनवेल सत्र न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणात जामीन बाकी असल्याने त्यांना कारागृहात राहावे लागणार आहे, परंतु या प्रकरणी पनवेल न्यायालयात जामीन अर्ज सादर केलाय। यावर पुढच्या सुनावण्या होणार आहेत। कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्यातून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत विवेकानंद पाटील यांना 14 जून 2021 रोजी ईडीने त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती। सुरुवातीला आर्थर रोड कारागृहात ठेवले होते, ते सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनीष पितळे यांच्या कोर्टात काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती। अखेर सुनावणी दरम्यान पाटील यांना काही अटी घालून जामीन मंजूर करण्यात आलाय। त्यानुसार पाटील यांना दर महिन्याच्या ईडीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे। दरम्यान गुरुवार दिनांक 1 ऑगस्टला शेकापचा जासई येथे वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विवेक पाटील यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती देताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। आगामी विधानसभा निवडणुकांच्या काळात पाटील यांना जामीन मंजूर होत असल्याने ते बाहेर आल्यास शेकापला मोठा आधार मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। आपल्या कार्यक्रमामध्ये शोक प्रस्ताव चालू असतानाच आम्हा सर्वांना अगदी अतिशय उत्साहवर्धक अशी एक बातमी मुंबई हायकोर्टातून आपले वकील राहुल ठाकूर यांनी दिलेली आहे। आपले नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे। मी मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या वर्षभराची उर्मी घेण्यासाठी जो कार्यक्रम आपण साजरा करतो, त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आम्हा सर्वांना पुन्हा एक वार उसळी घेण्यासाठी प्रेरणा देणारी बातमी आलेली आहे। साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरच विवेकानंद पाटील साहेबांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये असाच भरगच्च मेळावा आपण आयोजित करूया। त्यांच्या स्वागतासाठी याच जोशानं, याच उत्साहानं, याच उल्हासानं आपण सारे जण एकत्र जमू आणि पुन्हा एक वार शेतकरी कामगार पक्षाच्या कामकाजाची पताका जोरदारपणानं आपण फडकवू अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। पुनश्च एक वार आपण साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।